महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई करत आहेत। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत युती आणि आघाडीचे गणित बसत नसल्याने उमेदवार गॅसवर होते, तर राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांच्या याद्या सुद्धा जाहीर केल्या नव्हत्या। मात्र शेवटच्या दिवशी अनेक धक्कादायक घटना घडत असून बऱ्याच प्रभागांमध्ये नवीन चेहरे उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत। पुण्यातील 2 उमेदवारांनी विशेष लक्ष वेधलंय। याचं कारण म्हणजे हे 2 उमेदवार भाऊ असून ते वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक मानकर यांचा एक पुत्र भाजपमधून निवडणूक लढवत आहे, तर दुसरा पुत्र हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे। दीपक मानकर यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर हे प्रभाग क्रमांक 11 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवत आहेत, तर दीपक मानकर यांचे दुसरे पुत्र राघवेंद्र मानकर हे प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपमधून निवडणूक लढवत आहेत। गेल्या 9 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत पदाधिकारी आणि प्रभागात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाचा पक्षाने विचार केला आणि मला संधी पक्षाने दिल्याची प्रतिक्रिया राघवेंद्र मानकर यांनी दिली। राघवेंद्र हे भाजपचे शहर सरचिटणीस आहेत, तर हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत। दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत। दरम्यान राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुणे महापालिका निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभे आहेत। अशातच मानकरांच्या दोन्ही मुलांना भाजप आणि राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळाल्याने पुणे शहरात आणि याची विशेष चर्चा रंगली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।